आम्हाला जीवनामध्ये जे जे काही पोषित करतं, ताकद देतं, शक्ती देतं, मग ते अन्न असेल, आहार असेल, ज्ञान असेल, संस्कार असतील, हे सगळं आम्हाला सशक्त करतं. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला जे जे काही पोषित करतं त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. जीवनामध्ये प्रत्येक शक्ती जी आहे ती खूप कल्याणकारी आहे, सृजनकारी आहे, फक्त ती नियंत्रित ठेवू शकलो पाहिजे. अन्यथा मग ती शक्ती तुमचा विनाश करते. आणि म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही आनंद व्यक्त करता त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या आयुष्याचं ह्या प्रकृतीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता असता. हे परमेश्वरा, हे प्रकृती मला जे जीवन दिलं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. की संक्रांत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आम्हाला ज्या ज्या शक्ती पोषित करतात, आमचं पोषण करतात, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. की मनुष्याचं शेवटचं अंतिम ध्येय एकच आहे, आनंद. आणि तो आनंद त्याला पंचमहाभूतांच्या सानिध्यामध्ये, प्रकृतीच्या सानिध्यामध्ये मिळतो. आणि मित्रहो, आज मकर संक्रांती. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, संक्रांत आणि उत्सव. संक्रांत म्हणजे अज्ञानावर ज्ञानाने केलेली कुरघोडी आहे, अंधारावर प्रकाशाने केलेली कुरघोडी आहे, आरोग्याने रोगावर केलेली कुरघोडी आहे. पहा, जेव्हा पावसाळा संपतो आणि थंडी सुरू होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल इन्फेक्शन सुरुवात होते आणि याच काळामध्ये कोरोनासारखे व्हायरसेस पण जास्त सक्रिय होतात. आपण मध्ये मध्ये ऐकलं असेल की मागच्या महिन्यापासून काही नवीन व्हेरियंट्स वगैरे आले, त्यांचं संक्रमण झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल इन्फेक्शन पण आपण अनुभवलं. आज तो दिवस आहे, आज नंतर होळीपर्यंत हा जो पिरियड आहे हा पिरियड संक्रांत करणारा पिरियड आहे. आणि होळीनंतर त्याचा पूर्णपणे काय होतो, राख रांगोळी केली जाते. मग ते अज्ञान असेल, अंधकार असेल किंवा रोगराई असेल, याचा नाश होळीनंतर. तुमच्यामध्ये जर काही क्लेश असेल त्याचा नाश पण होळीमध्ये केला जातो. हे जे सण आहेत हे या हिंदू संस्कृतीमध्ये अशा प्रकारे पेरलेले आहेत की त्याचा या पंचमहाभूतांशी फार जवळचा संबंध आहे. त्यांच्या भौगोलिक रचनेनुसार, त्यांच्यामध्ये होणाऱ्या भौगोलिक बदलावानुसार त्यांनी या सणांची व्यवस्था केलेली आहे. आणि त्या सणांच्या निमित्ताने जो साजरा केला जाणारा उत्सव आहे त्या उत्सवाचं एक नियोजन आखलेलं आहे. आम्ही दिवाळीला करणारे पदार्थ वेगळे असतात, ते साजरा करण्याची पद्धती वेगळी आहे. संक्रांतीला, पोळ्याला, पाडव्याला, प्रत्येक सणामध्ये जी आमची उत्सव साजरा करण्याची पद्धती आहे ती वेगवेगळी आहे. त्यावेळेस आम्ही जे पदार्थ करतो ते पदार्थ बनवण्याची पद्धती सुद्धा वेगळी आहे, त्याचे घटक सुद्धा वेगळे. ही रचना मानव जीवन अधिक समृद्ध आणि स्वस्थ कसं करता येईल या दृष्टीने आमच्या पूर्वजांनी केली. खरं तर यासाठी आपण त्यांचे खूप ऋणी राहिले पाहिजे. संक्रांतीबद्दल जर बोलायचं ठरलं तर 3 दिवसांचा हा एकंदरीत एक उत्सव असतो. तुम्हाला खऱ्या अर्थाने संक्रांती जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला साऊथ इंडियामध्ये जायला हवं. साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये हा पोंगल या नावाने साजरा केला जातो. आपण त्याला एक बैल पोळ्याचं स्वरूप सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. गाईला तर आपण वर्षभर पुजतो, परंतु जो बैल आहे ज्याच्या आधारावर संपूर्ण आमची शेती व्यवस्था होती, जो आम्ही ओरडतो भारत हा शेती प्रधान देश आहे, ओरडतो या अर्थाने म्हणतो की कुणी त्याचा सन्मान करत नाही, फक्त आरडाओरडा करतो की आम्ही भारत हा शेती प्रधान देश आहे. परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य किंवा शेतकऱ्यांचा सन्मान होईल असं काही कुठे दिसत नाही. पण त्या शेतीप्रधान देशामध्ये गायीचं महत्व अनन्यसाधारण आहे, तिथं वर्षभर आहे. परंतु बैल हा जो आहे तो एक दिवस वर्षातून पूजला जातो. त्याची आमच्या पूर्ण पिढीला, नवीन जी पिढी आहे तिला जाणीव निर्माण करणं की बैल किती महत्वाचा आहे. त्याला साक्षात भगवान शंकराच्या वाहनाच्या रूपाने आम्ही पूजतो. आणि गाईला आम्ही दत्त महाराजांच्या जवळ आम्ही बघतो, आम्ही भगवान श्रीकृष्ण गायी वळतो, हे आम्ही अनुभवतो. हे जे संस्कार आहेत, हे संस्कार आमचं जे जीवन आहे शेतकऱ्यांचं, हे समृद्ध करण्यासाठीची एक परंपरा आहे.
मग संक्रांतीचे हे 3 दिवस, पहिला दिवस भोगी असतो, दुसरा दिवस आजचा संक्रांत असतो, तिसरा दिवस किक्रांत असं म्हणतो. आमच्याकडे भोगी म्हणजे त्या दिवशी आम्ही काही विशिष्ट भाज्या करतो, काहीतरी तळतो. ग्रामीण भागामध्ये, ज्या भागामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे गरीब परिस्थिती असायची, तर तळलेल्या पदार्थामध्ये जास्त स्निग्धांश असतो, जास्त ऊर्जा असते. कार्बोहायड्रेट मधली ऊर्जा काही तासामध्ये संपून जाते, पण स्निग्धांश मध्ये जी ऊर्जा असते त्याच्यातली ऊर्जा ही दीर्घ काळापर्यंत टिकते. म्हणजे तुम्ही जास्त काळासाठी तुम्हाला ऊर्जा हवी असेल तर तुम्हाला स्निग्ध पदार्थ पाहिजे. आणि म्हणून थंडीच्या काळामध्ये तेलकट पदार्थ, तुपट पदार्थ जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात, तुम्हाला ऊर्जेचा स्रोत जास्त प्रमाणात टिकावा म्हणून. तर मग हे स्निग्ध पदार्थ त्या दिवशी सर्वांनी खाल्ले पाहिजे असं समज आहे की इंद्र देवता त्या दिवशी भोग भोगत असतो, उपभोग घेत असतो. आणि म्हणून सर्व समाजाने त्या दिवशी भोग घ्यावे. कशाचे भोग घ्यावे? तर ज्याच्यामध्ये स्निग्धांश जास्त आहे, तीळ आणि गुळ याचा उल्लेख झाला, त्या स्निग्ध पदार्थांचा, काही विशिष्ट भाज्यांचा आपण काय करतो त्या ठिकाणी भोग घेतो. उत्सव साजरा करण्याची ती पहिलं सुरुवात आहे. आणि आज संक्रांत आहे. संक्रांतीच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे छोटे घट असं आपण ज्याला म्हणतो, त्याला बुळकुळे असं पण म्हणतात, त्याच्यामध्ये आपण आत्ताचे जे काही धान्य आहे, गव्हाची ओंबी असेल, घाटे असतील हरभऱ्यांचे, ऊस असेल, जे मुख्य पिकं आहेत शेतकऱ्यांची, त्या मुख्य पिकांची फळं त्याच्यामध्ये ठेवली जातात. हे ह्याच्याकरता केलं जातं की त्या दिवशी ही सगळी जी तुमची पिकं आहेत ही भरभराटीला आलेली असती, ते हार्वेस्टिंग आलेले असतात, तयार झालेले असतात. आणि ज्यावेळेस हे सगळी पिकं तयार होतात, त्या पिकं तयार होण्याचा आनंद साजरा करणं आणि त्याच्या माध्यमातून संध्याकाळच्या वेळी तिळगुळ वाटणं, तिळगुळाचं एक भेट एकमेकाला देणं आणि शुभेच्छा देणं की तुम्ही तिळगुळ घ्या आणि गोड बोला. ही जी परंपरा आहे ही आपल्याकडे आहे. पण साऊथ इंडियामध्ये तुम्ही गेलात तर साऊथ इंडियामध्ये पोंगल हा सण दिवाळीसारखा साजरा केला जातो. तिकडे हा पोंगल 3-4 दिवस साजरा केला जातो आणि अतिशय प्रचंड मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ज्याप्रमाणे आपल्याकडे दिवाळीला सुट्टी घेऊन लोक गावाला येतात, 4-5 दिवस सुट्टी घेतात, तसं साऊथ इंडियामध्ये हा सण सर्वात मोठा सण आहे. कारण साऊथ इंडियामध्ये सर्वात जास्त आर्थिक व्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. तिकडे 2 वेळेस भात केला जातो, दुबार भाताची पेरणी होते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शेतीवर आधारित सगळं त्यांचं आर्थिक व्यवस्थापन असल्यामुळे त्यांच्यासाठी हा सण फार मोठा आहे. मग जसं आपण दिवाळीला पाहुण्यांना बोलवतो, नवे कपडे करतो, मोठ्या प्रमाणे फटाके वाजवतो, रोषणाई करतो, अगदी ह्याच प्रकारे पोंगल हा सण साजरा केला जातो साऊथ इंडियामध्ये. आणि तोच संक्रांतीचा दिवस हा मुख्य दिवस असतो. आपल्याकडे 3रा दिवस कर म्हणून साजरा केला जातो. कर म्हणजे काय? ज्या गोष्टी तुम्हाला वर्षभर व्हाव्या असं वाटतात ते त्या दिवशी करायचं असतं. त्याला किक्रांत असं म्हणतात. तुम्ही असं पण म्हणतात लोक की तुम्ही करीच्या दिवशी जे काही कराल त्या वर्षभर चालू राहतं. मग लोकांनी जर भांडणं केली किंवा काही वाद घातले तर लोक म्हणतात अरे आज कर आहे, कळकळ नको करू, असे मोठी माणसं म्हणतात. काळजी घ्या. मग काय, करीच्या दिवशी भांडणं करू नका. मग तेच तर आज आम्हाला सांगतायत सद्गुरू आज म्हणताय आम्हाला जीवनामध्ये जे जे काही पोषित करतं, ताकद देतं, शक्ती देतं, मग ते अन्न असेल, आहार असेल, ज्ञान असेल, संस्कार असतील, हे सगळं आम्हाला सशक्त करतं. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला जे जे काही पोषित करतं त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मग तो कृतज्ञता व्यक्त कशी करायची? मग त्यासाठी आमच्या पूर्वजांनी उत्सव आणि सण साजरे करायचा आम्हाला परंपरा दिली. उत्सव म्हणजे काय हो? बघा, लहान मुलं जर जास्त उत्साह मांडायला लागले तर आई यांना म्हणते यांना फार ऊत आलाय. ऊत आलाय म्हणजे काय आलाय? यांच्यामध्ये एवढी मस्ती आलेली आहे की ती त्यांना त्यांच्यातली शक्ती कंट्रोल नाही होते, एवढी यांना मस्ती आली, मस्ती चढली. यांना खायला देऊ नका रे, जास्त ऊत आला यांना. म्हणजे त्यांच्यातली जी शक्ती आहे ती प्रचंड, तिचा स्फोट होतोय, ऊर्जेचा स्फोट होतोय त्यांच्यामध्ये.
म्हणून त्याला ऊत येणं असं म्हणतात. गरजेपेक्षा जास्त शक्तीचं काय होणं, प्रदर्शन होणं, याला ऊत येणे असं म्हणतात. म्हणजे आमच्याकडे एक शब्द पण आहे, उतू नये मातू नये, हा घेतला वसा टाकू नये. उतू नये म्हणजे जास्त अतिरेक करू नये. तुमची जी शक्ती आहे, म्हणजे पैसा असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, त्या शक्तीचा संयमाने वापर करावा. आणि तो वापर जो आहे तोच उत्सव आहे. तुमचा जो ऊत आहे ना, तो अतिशय चांगल्या प्रमाणे सकारात्मक वृत्तीने तो प्रदर्शित करणं, सगळ्यांनी मिळून त्याला उत्सव असा म्हणतात. बघा, जर अणूचा स्फोट घडून आणला तर विनाश पण होतो. अणूचा स्फोट जर नियंत्रितपणे जर घडून आणला तर त्याच्यापासून वीज निर्मिती होते. त्याच्यापासून तुम्ही विविध प्रकारचं एक कामं करू शकता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करू शकता. म्हणजे तो एक मोठा ऊर्जेचा स्रोत पण बनू शकतो जर तुम्ही त्याला नियंत्रित करू शकले तर. गाडीचा वेग आमच्यासाठी फार फायदेशीर आहे, आम्ही जो तो नियंत्रण ठेवू शकलो तर. जीवनामध्ये प्रत्येक शक्ती जी आहे ती खूप कल्याणकारी आहे, सृजनकारी आहे, फक्त ती नियंत्रित ठेवू शकलो पाहिजे. अन्यथा मग ती शक्ती तुमचा विनाश करते. आणि म्हणूनच तुमचा जो ऊत आहे हा उत्सवातून दिसू द्या. मग सर्वांनी एकत्र या आणि तुमचा उत्सव साजरा करा, आनंद व्यक्त करा. मग ज्यावेळेस तुम्ही आनंद व्यक्त करता त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या आयुष्याचं ह्या प्रकृतीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता असता. हे परमेश्वरा, हे प्रकृती मला जे जीवन दिलं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही आनंदी असतो तेव्हा आम्ही उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतो. भले ती उत्सव साजरा करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असते. कुणी नृत्य करत असेल, अगदी प्राणी पण पहा, कुणी नृत्य करत असेल, कुणी वाकड्या तिकडे उड्या मारत असेल, कुणी एकमेकाला काहीतरी दान देत असेल, कुणी प्रचंड रोषणाई करत असेल, कुणी अन्नाचे भांडार उघडे करत असेल, म्हणजे अन्नछत्र खोलत असेल. विविध प्रकारे उत्सव साजरा करण्याची आमच्याकडे पद्धती आहे. आणि सण आणि उत्सव हा आमच्या जीवनाचा, मनुष्य म्हणून जन्माला आल्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग आहे. हेच आम्हाला सद्गुरू आज सांगतायत. माणसं जीवनामध्ये फार कंप्लेंट्स करतात, फार तक्रारी करतात. आणि तक्रारी करणारी माणसं ही कमजोर असतात. दुबळी माणसं तक्रार करत असतात. जी शक्तिशाली लोक आहेत ही तक्रार करत नाही, ते कृती करत असतात. तुम्ही काही काही माणसं बघा, शांत असतात ना, त्यांना लोक घाबरतात. याचे डोकं कधी सरकेल, कधी कानामागे देईल भरोसा नाही, सुरक्षित अंतरावर. बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, शक्ती जी आहे शक्तीचा आम्ही काय करतो, सन्मान करतो. शक्ती ही ज्यावेळेस तुमच्या कल्याणाचा उपयोग येते त्यावेळेस खऱ्या अर्थाने उत्सव साजरा होतो. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे की सद्गुरू आज आम्हाला सांगता की संक्रांत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आम्हाला ज्या ज्या शक्ती पोषित करतात, आमचं पोषण करतात, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आणि म्हणून आज मकर राशीमध्ये सूर्य जेव्हा प्रवेश करणार आहे, आजपासून उष्णता वाढणार आहे. थंडीमध्ये गारठलेलं कुठलं तरी जीवन जे आमचं आहे ते थोडंसं मोकळं होणार आहे. म्हणून हा जो पिरियड आहे मकर संक्रांतीपासून होळीपर्यंतचा, हा आमच्या ऊर्जेच्या उन्नतीचा काळ आहे. म्हणजे या उन्नतीच्या काळामध्ये आम्ही सतत आनंदी राहिलं पाहिजे. आणि आम्ही सतत या माती असेल, ऊन वारा पाऊस असेल, ह्या पंचमहाभूतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. या सिमेंटच्या जंगलामध्ये आम्ही स्वतःला कोंडून घेतलं. या जंगलातून बाहेर पडून माती, पाणी, अन्न, हवा, आकाश या सर्वांचा, नैसर्गिक घटकांचा आम्ही काय घेतला पाहिजे, सहवास घेतला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही जंगलात जातो, निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही खरा उत्सव साजरा करत असतो. हे जे जीवन आहे शरीर रूपाने, पंचमहाभूतांच्या रूपाने जो गोळा तयार झालेला आहे, या गोळ्याला फार आनंद होतो. जसं एखाद्या सासूरवासिनीला जेव्हा माहेरी आल्यावरती खूप आनंद होतो, तसं ही सासूरवासिनी आहे या शरीरामध्ये बांधून ठेवली आहे. आणि जेव्हा ही पुन्हा त्या प्रकृतीच्या सानिध्यात जातं तेव्हा सगळ्यांना बरं वाटतं. किती पण करोडपती असू द्या, त्याला फार्म हाऊसवर गेल्यावर बरं वाटतं. त्याचा बंगला जगात एक नंबरचा बंगला असू द्या, पर सोन्याने मडलेला असू द्या, जेवढा आनंद आणि सुख त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये मिळतं, एखाद्या झऱ्याच्या शेजारी बसून मिळतं, एखाद्या छोट्याशा झोपडीमध्ये,
ते सुख, ते आनंद जो आहे, तो आनंद त्याला कुठल्याही राजमाला सुद्धा भेटत नाही. आतमध्ये ते कितीही सुंदर असू द्या, कितीही सुंदर डेकोरेशन केलं असू द्या, इंटेरियर तुमचा अतिशय लाजबाब असू द्या, जगातला एक नंबर असू द्या, परंतु तिथं सुद्धा तुम्हाला जर चैतन्य निर्माण करायचं असेल, तुम्हाला निसर्गाचे सीन तयार करावं लागतात, लाकडाचा वापर करावा लागतो, झाडांचं फिलिंग आणावं लागतं. कुठेतरी लोक घरामध्ये एक वॉटरफॉल तयार करतात, दगडांवरती पाणी खाली जाताना दिसतं, कुठेतरी माशांचा एक टब ठेवतात. हे काय प्रकार आहे? हा सगळा प्रकार आहे या प्रकृतीच्या सानिध्यामध्ये जाण्याचं फिलिंग तयार करणं. मित्रांनो, जेवढा माणूस श्रीमंत होतो, सशक्त होतो, तेवढा पुन्हा तो निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. त्याला मडक्याची भांडी लागतात जेवणाला, त्याला चुलीवरती जेवण आवडायला लागतं आणि मग तो स्ट्रीट फूडवरती आकर्षित होतो. तुम्ही ऐकलं असेल, जे केंद्रीय मंत्री आहेत गडकरी साहेब, ते सांगतात, जेव्हा सगळी दुनिया झोपून जाते रात्री 12 वाजता, तेव्हा मी हे जे रस्त्यावरती जे स्ट्रीट फूड असतं ना, ते खायला बाहेर पडतो. कधीतरी मला वेळ भेटला तर मी आनंदाने ते करायला जातो. माझी तो आवडती गोष्ट आहे. रस्त्यावरती जे फेरीवाले असतात त्यांच्याकडनं जाऊन काहीतरी चटपटीत खाणं. मनुष्याचं शेवटचं अंतिम ध्येय एकच आहे, आनंद. आणि तो आनंद त्याला पंचमहाभूतांच्या सानिध्यामध्ये, प्रकृतीच्या सानिध्यामध्ये मिळतो. आणि आम्ही किती म्हणजे सौभाग्यशाली आहोत. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासारखं सौभाग्य दुसरं कोणाचं नाहीये, परंतु आम्हाला त्याचं महत्व कळत नाही. तुम्हाला जो आनंद गावाकडे जाण्यामध्ये मिळतो, तो आनंद परदेशात जाण्यात पण नाहीये. लोक परदेशात जाऊन सुद्धा गावच पाहायची इच्छा करतात, तिकडची गावं आहे का नाही. तुम्हाला जर कोणी म्हटलं चला चायनामधील गाव बघायचं का, तुम्ही उड्या मारत चालला जायचं. शांघाई वगैरे नाही, ते ठीक आहे, आपल्याकडे शांघाई आहे, काही फरक नाही, पण तिकडं खेळ कसं असेल? मग खेड्यामध्ये नैसर्गिक पण आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेलं खेळ कसं असेल, अमेरिकेमध्ये खेळ कसं असेल, न्यूयॉर्क माहिती आहे आम्हाला, आम्ही दररोज बघतो टीव्हीवरती. आमच्याकडे पण काही भागामध्ये न्यूयॉर्क आहे. आम्हाला शहरांचं तेवढं आकर्षण राहिलं का नाही. आता आकर्षण कशाचं आहे? नैसर्गिक साधन संपत्तीचं आहे. आणि म्हणून आमच्याकडे जो निसर्गाचा सहवास आहे, तो सहवास आम्ही अनुभवला पाहिजे आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण जसं पाहुण्यांकडून निघताना सगळ्या पाहुण्यांना नमस्कार करतो, जेवण छान होतं, खूप चांगलं आदरातिथ्य केलं, आनंद वाटला. काल आम्ही जेव्हा साताऱ्याला गेलो, सांगलीला गेलो, तर संध्याकाळी राहायचं कुठे, 12-1 वाजला असेल. तिथे एक आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत पाटील म्हणून, 3 गाव आहेत तिथे, 4 गाव आहेत, दुधारी, दह्यारी, ताकारी आणि तुपारी, हे 4 गाव आहेत तिथे. म्हणजे एक गाव दूध पुरवतं, एक गाव दही पुरवतं, एक गाव ताक पुरवतं, एक गाव तूप पुरवतं. तर हे 4 गावांमध्ये तुपारी इथे तिथे राहतात. तर त्यांनी त्यांच्या घरी म्हणजे खूप आग्रह करून राहायची सोय केली होती. त्यांनी ज्या ठिकाणी राहायची सोय केली होती, त्यांचं घर एका नदीच्या कडेला होतं, असं मस्त सुंदर असं. ज्यावेळेस रात्री त्यांनी तिथं खिडक्या वगैरे उघड्या करून दिल्या, त्यांचं ते सुंदर सगळी व्यवस्था, म्हणजे एवढ्या खेड्या गावामध्ये सुद्धा त्यांचं घर एवढं सुंदर. त्यांनी, ते रिटायर्ड फौजी आहे. मला सांगायचं कसं आहे, तुमच्याकडे पैसा आहे पण जगायची अक्कल नाहीये तुम्हाला. काय फौजीकडे काय 10 लाख रुपये पगार असतो का? नाही. पण तुम्ही राहता कशी? हाऊ यू लिव्ह? तुम्ही सेलिब्रेट कसं करता? युअर एव्हरी मोमेंट शुड बी सेलिब्रेशन. दॅट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेसफुल लाईफ. तुमचा प्रत्येक क्षण हा उत्सव असला पाहिजे. हेच यशस्वी जीवनाचं काय आहे, व्याख्या आहे. आणि मला पाहायला भेटलं तिथं एवढं सुंदर हवा त्या खिडकीमधून यायची. त्याचा तो प्रशस्त असा बेडरूम, भरपूर मोठी स्पेस, आलिशान, सुंदर त्यांनी डेकोरेशन केलं होतं, इंटेरियर चांगलं होतं, लाईट्स चांगल्या होत्या. मला खास आवडलं म्हणजे हवा. आज आम्ही आमचे जे पंचमहाभूत आहेत तेच दूषित करून टाकले, ज्यांच्यापासून आम्ही बनलो, बरोबर आहे. आणि मग तिथं आम्हाला 5 स्टार हॉटेलचा आनंद आला. 5 स्टार हॉटेलमध्ये बी कदाचित त्या सिमेंटच्या जंगलामध्ये एवढं सुंदर स्वच्छ हवा मिळणार नाही. त्यात त्यांची ती आदरातिथ्य करण्याची त्यांची पद्धत, त्यांची ती नम्रता, या गोष्टी खरोखर फार कौतुक करण्यासारखं. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तुम्ही तुमचं जीवन उत्सव म्हणून जगलं पाहिजे. आणि तेच आजच्या संदेशामध्ये सद्गुरू आम्हाला सांगतात. हे जे सण उत्सव आहेत हे पुन्हा पुन्हा आम्हाला आठवण करून देतात मैलाच्या दगडाप्रमाणे. अरे तू भरकटलास का काय? तुझा रस्ता कुठे आहे? तुला जायचं कुठे आहे?
तुला उत्सवाच्या दिशेने जायचंय, तुला आनंदाच्या दिशेने जायचंय. तू कुठे संपत्ती, सत्ता, हे पद, हेच ओझं गोळा करून तू तुझ्या जीवनाचा नाश का करतोय? ओझं वाढवून तू तुझं जीवन थंड आणि स्लो का करतोय? तुझ्याकडे काही नसलं तरी चालेल किंवा सगळं असलं तरी चालेल, पण आनंद आणि उत्सव असला पाहिजे, आरोग्य असलं पाहिजे. आणि आजचा जो सण आहे तो आरोग्याच्या दिशेने एक कणखर पाऊल आहे. बरोबर आहे. तुम्ही तिळाचे लाडू जर करून खाल्लेत या दिवसामध्ये लोक संटोळ्याचे लाडू पण करतात. ही शक्ती तुमच्या शरीरामध्ये तुम्ही सामावली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला वर्षभर त्या शक्तीचा काय होतो, उपयोग होतो. शक्ती का पाहिजे आम्हाला? शक्ती आम्हाला उत्सव साजरा करण्यासाठी पाहिजे. का पैसा पाहिजे आम्हाला? श्रीमंत होण्यासाठी. मूर्ख आहेस तू श्रीमंत तेव्हा आहे जेव्हा तू उत्सव साजरा करशील. तुमच्याकडे करोडोची प्रॉपर्टी आहे पण आनंदाचा एक क्षण बी नाहीये. का श्रीमंत आहे तुम्ही? दरिद्रीपेक्षा दरिद्री आहे. मग हेच आम्हाला शिकायचं आहे. श्रीमंती तुमची तुमच्या आनंदातून दिसली पाहिजे, आरोग्यातून दिसली पाहिजे, उत्सवातून दिसली पाहिजे. तुमचा प्रत्येक क्षण उत्सवाचा पाहिजे. आपण फक्त कारण शोधलं पाहिजे, काहीतरी आज सेलिब्रेशन करूया. बरोबर आहे. म्हणजे तुमचं जीवन एक उत्सव बनलं पाहिजे. ज्या दिवशी तुमचं जीवन उत्सव बनलं त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे हवं ते तुम्ही प्राप्त केलं. आणि म्हणून आम्ही जर आमच्या जीवनामध्ये उत्सव जर साजरा करायचा असेल तर त्या उत्सव साजरा करण्यासाठी ऊत पाहिजे पहिला. पण तो ऊत तुम्हाला शक्तीतून मिळणार आहे. बरोबर आहे. आणि उत्सवाच्या माध्यमातून तो सकारात्मक दृष्टीने तो सृजन पद्धतीने तो व्यक्त होणार आहे. मग ही जी शक्ती आहे ही शक्ती संपादन करण्याची ही संधी आहे. आणि या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही ती शक्ती संपादन केली पाहिजे आणि त्याचा उत्सव पुढचे वर्षभर साजरा केला पाहिजे. तर आज आपण हा संकल्प करूया की जेवढं आम्हाला जास्त शक्य होईल तेवढं आम्ही माती, पाणी, ऊन, वारा, अन्न यांच्या सहवासामध्ये जाऊया. माणसं जेवायला बसतात आणि त्यांचं लक्ष भरतीकडे असतं. आज मोबाईलमध्ये रील उघडं असतं, कुठे व्हॉट्सअपवर असतं. नाही हो सर, तेवढाच वेळ मिळतो. अच्छा बरोबर आहे ना. अन्न वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते. नाम घेता फुकाचे, सहज हवन होतो. यज्ञकुंडामध्ये हवन सहज होतं. काहींचं इथं अडकतं, पाणीचा घोट प्यावा लागतो खाली. सर काही नाही अडकलो सहज. काहींचं निम्मे रस्त्यावरून बाहेर रिवर्स. शरीर म्हणतं बास नको. लक्ष दे ना, खातोय ना त्याच्याकडे. जो अन्नाचा कण तुमच्या पोटामध्ये जातोय, जो अन्नाचा तो घास तुमच्या पोटामध्ये जातोय, ते हवन आहे या यज्ञामध्ये, यज्ञकुंडामध्ये. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन काही जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तुमच्या जीवनाला ते रिचार्ज मारून देतं. उपोषण केल्यावर माणूस मरतात, नंतर आजारी पण पडतात. खरं की नाही? का? जीवन ऊर्जा क्षीण होते. म्हणजे या जीवनाच्या दिव्यामध्ये अन्न हे काय आहे? तेल आहे. हे दररोज रिचार्ज मारावं लागतं. हे साक्षात हे जीवन आहे तुमचं. अरे अन्न नाही आहे ते तुमचं साक्षात जीवन आहे. त्याच्या रूपाने तुम्ही जिवंत आहे. तुम्ही त्याच्या पण सहवासाचा अनुभव घेत नाही. आपलं देवाने आपल्याला किती छान देह दिला, आपण त्याचं कधी पालन पोषण करत नाही, त्याचं भरण करत नाही, त्याचं नीट रखरखाव करत नाही. पण अचानक एक दिवस पाहुणे किंवा मित्र कोणतरी आले की मग त्याला परत मेकअप करण्यामध्ये आमचं 2 तास वेळ जातो. का? पण असो स्वतःसाठी करा ना. दुसऱ्याला दाखवण्यासाठी का करायचं? उलट दुसऱ्याला दाखवल्या दिवशी मी तो गंगा राहतो असा वेगळा राहायचा. ते कसं समजायचं समज. स्वतःसाठी चांगलं राहा. एक लक्षात ठेवा, जीवन हे तुमचं स्वतःच आहे. हे दुसऱ्यांनी दिलेलं नाहीये आणि ते जबाबदार पण तुम्हीच राहणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? माती, जिच्या स्पर्शाने आम्ही चार्ज होतो. हवा, ज्याने आमचा श्वास चालतो. पाणी, ज्याने आमचा देह सतत फ्रेश राहतो, ताजा राहतो. आणि अन्न, ज्याने आमच्या शरीरामध्ये जीव निर्माण होतो. या सर्वांचं सन्निधी असणं, यांच्या सहवासात राहणं म्हणजे उपवास आहे. अन्न तुम्ही जे काही खाल ना त्याच्या सहवासात राहा. खाताना तो जो घास आहे ताटामध्ये, तो तसाच तुम्ही त्या घासाबरोबर मध्ये गेले पाहिजे. त्याचा स्वाद घेतला पाहिजे. बघा, तुम्हाला खूप ज्यावेळेस एखादा पदार्थ आवडतो, खूप चांगला लागतो, तेव्हा ऑटोमॅटिक तुम्ही असा
नुसतं आनंद घेतो, डोळे बंद करता की नाही करता. कुणी काहीतरी हाक मारत असेल, बोलत असेल, थांबले जरा मला खाऊ दे. खरंय खोटं आहे? आणि जेव्हा आवडीचा पदार्थ नसतो, भाजी नसतो, तेव्हा येऊ द्या आणि जाऊ द्या. इकडे मोबाईल मध्ये लक्ष, तिकडे कुठेतरी लक्ष, हे करतो आपण. बरोबर आहे, हे महत्वाचं. आणि ह्याच्यातून आम्हाला सद्गुरू जागृत करतात की उत्सव साजरा करणं म्हणजे कृतज्ञतेने यांचा सहवास घेणं. ज्यावेळेस तुम्ही तुमच्यापेक्षा एखाद्या श्रेष्ठ अधिकाऱ्याच्या, श्रेष्ठ महान व्यक्तीच्या सानिध्यामध्ये राहता, त्यावेळेस तुम्ही किती जागृत राहता. त्याच्या प्रत्येक हालचालीकडे तुमचं काय असतं, बारीक लक्ष असतं. त्यांनी जर तुम्हाला थोडी जरी काही खाणाखून केली तर तुम्ही ती एक छोटीशी खून सुद्धा तुम्हाला मिस नाही करायची. तुम्ही जेवढं अलर्ट राहतो का नाही आपण, तसं आम्ही माती, पाणी, हवा आणि अन्न यांच्या बाबतीमध्ये जागृत राहिलो पाहिजे, असंच सद्गुरू आम्हाला सांगतात. आणि तेच हे त्यांच्या सान्निध्यमध्ये जागृत राहून त्यांचा सहवास अनुभवणं म्हणजे कृतज्ञता आहे आणि म्हणजे उत्सव आहे, असं सद्गुरू आज आम्हाला सांगताय. आणि त्याचा अर्थ म्हणजे संक्रांत आहे. हे तुम्ही जर करू शकलात, तुमच्यामध्ये होणारा जो काही बदल आहे, संक्रांत आहे, जी क्रांती आहे, बरोबर आहे, ती क्रांती तुमच्यामध्ये कशी घडते याचं तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे, त्याचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. तुम्ही त्याचा जर अनुभव घेऊ शकले तर तुम्ही तुमचं जीवन आनंदाकडे, उत्सवाकडे घेऊन जाऊ शकता. आणि ज्याचं जीवन आरोग्यमय, आनंदमय आणि उत्सवमय बनलं त्यालाच यशस्वी जीवन असं म्हणतात. धन्यवाद.